म्हणजे रक्तदान जीवनदान आहे. म्हटले गेलेलं आहे की परोपकारासाठी आपलं हे शरीर आहे. परोपकारार्थ वहन्ति नद्यः, परोपकारार्थ दुह्यन्ति गायः, परोपकारार्थ फलन्ति वृक्षाः, परोपकारार्थ इदं शरीरम्. म्हणजे काय, परोपकारासाठी आपलं हे तुम्ही बघा झाडं सुद्धा आहे. फळ कोणासाठी देतात ते? फळ स्वतः कधी बघितले ॲपलचं झाड आहे स्वतः करून ॲपल खायला मिळेल कधी बघितले तुम्ही झाड काढलेले आहे म्हशीची म्हणा किंवा गाईची, ठीक आहे, आणि ती लगेच ती स्वतःहून प्यायला नाही दूध कधी बघितले? कधी बघितले? येस और नो? नाही ना. अच्छा. त्यानंतर फलन्ति वृक्षाः, दुह्यन्ति गायः, आणि नदी पाणी आहे, पाणी आहे ते कधी बघितले नदी स्वतः पाणी प्यायला लागलेले नाही. परोपकारार्थ इदं शरीरम, हे शरीर सुद्धा आपलं कशासाठी? परोपकारासाठी आहे. आता ऐश्वर्या रॉय अतिशय सुंदर डोळे आहेत बरोबर, तुमचे पण सुंदर डोळे आहेत, पण तिने सुंदर का आहे? कारण तिनं काय केलेलं आहे, मृत्यूनंतर आपले नेत्र दान केलेले आहे. ओके. अच्छा, तुम्ही केलेलं मृत्यूनंतर नेत्रदान? ठीक आहे, बरं ठीक आहे. आता दुसरी गोष्ट अवयवदान असतो. सपोज हॅलो, अवयवदान या शब्दाचा अर्थ काय आहे? तुमचं ब्रेन डेड झालेलं आहे सपोज, ठीक आहे, ब्रेन डेड झालेलं आहे, तर मग घरची लोक काय म्हणतात, तरुण मुलगा आहे किंवा तरुण मुलगी आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये शरीर सुटायला लागले, आता तो सोडणारच आहे, आत्मा निघून जाणारच आहे त्याच्यातून, तर त्याचे हार्ट चांगले आहे किंवा लिव्हर चांगलं आहे, किडनी चांगले आहे, तर त्या तुम्ही काढून घ्या आणि जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना ते द्या. याला म्हणतात अवयवदान. ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत ना त्या मृत्यूनंतर आहेत, मृत्यूनंतर आपलं ते. पण मृत्यूच्या पूर्वी आपण काय दान करू शकतो का? शरीराद्वारे आपण काय दान करू शकतो का? काय करू शकतो? एकमेव गोष्ट आहे ती आहे रक्तदान, होय ना? ठीक आहे. का तुम्ही हाडं पण दान करू शकता, तुमची काढून देऊ शकताय? हां, घ्या, माझ्या हाताचं हाड पाहिजे, घ्या, पायाच पाहिजे, घ्या. असं करू शकतो का आपण? नाही. लाईफ लॉंग आपण हे करू शकत नाही. फक्त एक रक्तदानाचं आहे. आणि त्या रक्तदानाचे एक वैशिष्ट्य आहे की इतकं आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेल डेव्हलप झालेली आहे, तरी परंतु आपण बाहेर किंवा कुठल्याही लॅबमध्ये रक्त तयार करू शकत नाही. कृत्रिमरित्या अजून सुद्धा आपण म्हणजे सायन्स किती पुढे जाऊ दे हे आपण करू शकत नाही. मग आता सोर्स कुठला आहे? माणूसच माणसाचा सोर्स आहे. आलं लक्षात? आपण काय कुठे जनावरांचं रक्त घेऊ शकतो का? हां, जनावरांचं घेऊ शकतो असं तर मग काय मजाच मजा आहे की नाही? नाहीतर असं पण लोक मारतात जनावरांना, त्यांचं मांस खातात, त्यांचं पण पिले नाही ना, तसं नाही आहे. लक्षात घ्या. तर हे ह्युमन बीइंगचे जे हे आपलं नेचर आहे त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की रक्त दान करण्यासाठी एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीकडे करते, तो त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप आहे. आता रक्तदान करताना आपण पहिली भीती काय होते सांगा? मी तुम्हाला आता सहज प्रश्न विचारते की किती स्टुडंट असे आहेत की रक्तदान करायला तयार आहेत? तर हा कोणता? हॅलो, माझ्या रेडी? हॅलो, ठीक आहे, मी 10 मिनिटं घेणार. 1 2 3 4 ओनली 5 and 6 7 बस एवढे. बाकी आता बाकी तुम्ही रक्तदान करायला का तयार नाही आहात? भीती वाटता. मग पहिली गोष्ट काय मला मुली सुद्धा म्हणतात, हे आमच्या अंगात रक्त आहे का बघा. तू बघणार का? पाण्याच्या वाहत आहे ना, आणि तो काय अंगात काय तुझ्या अंगात पाणी होतो आपण अंगात पाणी आहे करत आहे. कुठलीही वस्तू, आता एखादी ही वस्तू मला उचलायची सपोज, ओके, वस्तू मी उचलले, आपल्याला उचललेली आहे, रक्ताची गरज आहे, पावर पाहिजे की नाही, ताकद पाहिजे की नाही, पाहिजे. हां, तर रक्त अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, ए पॉझिटिव्ह. हां, ब्लड ग्रुप ज्याचा ए पॉझिटिव्ह आहे किंवा बी पॉझिटिव्ह आहे, जरा हात करा. काही स्टुडंटला हे पण माहिती नाही की माझा ब्लड ग्रुप कुठला आहे. ओके, हात खाली करा. ओ पॉझिटिव्ह वाले हात वर करा.
जे दाता आहे सर्वात छान हे O पॉझिटिव्ह आहे आणि बी पॉझिटिव्ह या शब्दाचा अर्थ काय आहे? बी पॉझिटिव्ह मीन्स बी पॉझिटिव्ह बना, ठीक आहे, निगेटिव्ह करू नका. तर आज तुम्हाला बी पॉझिटिव्ह या शब्दाचा अर्थच आपण बघूया की बी पॉझिटिव्ह बनायचं आपल्याला. आता तुम्ही ज्या 5-6 मुलींनी हात वर केला त्या पॉझिटिव्ह आहे, रक्तदान करू नका. आणि बाकीचे सगळे मला माहिती नाही आता तुमचं कुठं ब्लड ग्रुप आहे, डोंट नो. पण हे जर तुमचं नेचर असेल तर तुम्ही पुढे जाल का? पाठवायचं तर नाही जाणार. तर निगेटिव्ह नेचर आपल्याला काय करायचं? काढून टाकायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही येस रे म्हणा. आमच्या विद्यालयाचे महत्वाचं लक्ष आहे बघा. आम्हाला टीचरही सांगू देत, मोठे काही बोलू देत, येस म्हणायचं, हाजी म्हणायचं. कोणता शब्द? हाजी. आता तुम्हाला सांगितलं हे काय करायचं? हाजी ना, आजकाल स्टुडंट सगळे करायला शाळा कॉलेजांमध्ये वाईट आहे, वाईट परिस्थिती आहे, ठीक आहे. तर आपल्या ह्या गोष्टीसाठी हाजी म्हणायचं नाही, चांगल्या कामासाठी हाजी म्हणायचं. मी नाम विचारलं की बाबा असे तुम्ही घेतले काय कॅम्प किंवा मुलांची कसं प्रतिसाद आहे. प्रिन्सिपल मॅडम म्हणते की व्हेरी नो अवेअरनेस इन आवर स्टुडंट्स. आणि हा अवेअरनेस घेण्यासाठी मी फक्त देण्यासाठी 10 मिनिट आलेली. ओके, तर करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट. आता तुम्ही समजा सगळ्यात मुलीचं करायचं ठरवलं. पहिला फायदा काय होणार आहे? माझी स्वतःची मेडिकल काय होणार आहे? टेस्ट होणार आहे. ओके, तर मेडिकल टेस्ट म्हणजे काय होईल? फर्स्ट इज HB पर्सेंटेज. हाऊ मच माझ्या रक्तामध्ये. आता रक्तगट सगळ्यांना ज्यांना माहिती नाही ते आपण करा. ज्या मुलींना माहीत नाही वाट नो आपला अंगात रक्त असून सुद्धा रक्तगट माहिती नाही, त्या घटनेचा माझा काही संबंधच नाही. काय त्या बिचाऱ्या रक्ताचा संबंध आहे बघा. ते रक्त म्हटलं तर काय माणूस आहे का? काय माणसं आहे माझा गट कुठलं हेच माहिती नाही आहे. वापरतोय एवढं करतो, मला वापरतोय. तर 80% अबाउट 12%. 12 आणि 12च्या पुढे ज्यांचं आहे तेच एबल आहे रक्तदान करण्यासाठी. पण तिथं कळू शकते नाही पाहिजे बाबा माझं आहे की नाही, मी करू शकते किंवा नाही. पण लास्ट पहिली स्टेप काय? येस आय हॅव टू डू. मला हे ब्लड डोनेट करायचं, ही पहिली स्टेप झाली. ओके, दुसरी स्टेप काय आहे? माझं ब्लड चेक केलं जाईल. ओके, ब्लड चेक केलं जाईल. तिसरी गोष्ट अशी आहे की आणि कोण करू शकतो आता याच्यामध्ये 1 ते 18 वर्ष आणि 65 ह्या इयर्समध्ये ती व्यक्ती रक्तदान करू शकते. तुम्ही बघताय का या वयाला? या वयाच्या खाली आहे का ह्या वयाच्या वरती आहे? तेवढं सांगायचं. 65+ जे आहेत म्हणजे हात करायचं वेगवेगळी 65च्या पुढचे त्यामुळे मी काय करू शकत काय कोणी आपण ना मनाने झालोय. अजून बघा तुम्ही 70-80 वर्षाची लोक बघा अजून तरतरीत आहेत, अजून कामं करते तरी आम्ही थकले नाही. का असं होतं? नाही, कारण एक तरी आपल्यामध्ये किती आता ब्लड आहे आणि काय आहे हा आपला भाग आहे. मन आहे ना आपली इतकं निगेटिव्ह आहे ना, बात भरपूर खूप काही करू शकतो आपण. यंग आहे ना, यंगस्टर आहे ना. आपल्या आईला बघा ना किती एनर्जेटिक आहे ती. काय तुमचे मॉर्निंगला काम दिवसभर करत असते, रात्री लेट झोपते तरी ती अर्ली मॉर्निंगला उठते ती. एनर्जी. आणि तुमची एनर्जी कुठे गेली? निगेटिव्ह. मी कॉलेज करते फक्त अभ्यासच करणार, कामा हा अभ्यास झाला ना असं नाही. ठीक आहे, ओके. तर 1 ते 18 ते 65 आणि दुसरी गोष्ट तुमचं बॉडी वेट किती पाहिजे? 45 kg. आता ज्या मुलींचं 45 आतमध्ये आहे त्या हात करायचं 45च्या आत आहे तुम्ही. नाही मला वाटत द्यायचं अच्छा. काही मुलींना माहिती ज्या मुलींना आपलं वजन माहिती नाहीये त्या हात करायचं सगळीची तपासणी होते बघा. लक्षात घ्या. 45 नाही वाटत किंवा तर अजून तपासणी करावी लागेल. ठीक आहे, करूया आपण. तिचं मला वाटतं तर आपल्याला काय करायचं? किती वजन पाहिजे आपलं? आपल्या बॉडीचं वजन किती पाहिजे? कमीत कमी
एका खाली असाल तुम्ही तर करू शकत नाही. ठीक आहे. आता रक्त झालो. तुम्ही म्हणाल की रक्त किती घेतलं जातं एका वेळेला? किती? 350 किंवा 450. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल नाही बघितल्यानंतर मला भीती वाटते. बघू नका, घ्यायचं काय आपल्या अंगात आहे ना, काय घ्यायचं बघा ना. कसं पण रक्त किती सुंदर आहे माझं रक्त सुद्धा सुंदर आहे. ठीक आहे. आणि हे रक्त ना आता आपण एकदा बॉटल घेतल्यानंतर जास्त वेळ ते राहू शकत नाही, टिकू शकत नाही. मग लगेच इमिजिएटली ते लॅबला न्यावं लागतं स्टोअर करण्यासाठी. आणि पुन्हा कुणाला आता आपण देऊ शकतो रक्त, किंवा कुणाला गरज असते. अचानक ऍक्सिडेंट झाला समज, आता आपण बाईक चालवणारे मुली असतात, हेल्मेट वापरलं नाही आणि बाय चान्स समजा अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट झाला, ब्लिडिंग हेवी होत गेलं, ब्लिडिंग वाढत गेलं, मग अशा वेळेला कशाची गरज लागते? दुसरी गोष्ट प्रसूती वेळेला, डिलिव्हरीच्या वेळेला भरपूर रक्त जात असतं, त्यावेळेला गरज असते रक्त देण्याची. तिसरी गोष्ट थॅलेसेमिया नावाचा रोग आहे, ज्याच्यामध्ये रक्त इतकं असतं ना की असं ते कंटिन्युअस वाहतच असतं ते आतमध्ये, लक्षातच येत नाही आहे. काही लोकांचे रक्त पातळ असतं इथं, ते घट्टून काही व्हायला पाहिजे की. आता समजा तुम्हाला एखादी इंजुरी झाली येते, त्याला थोडं रक्त जातं तुमचं, तुम्ही तिथं प्रेस केल्यानंतर काय होतं? थांबते की नाही? तुम्ही हळद टाकली तर थांबते की नाही? काही लोकांचं ते थांबत पण नाही, कंटिन्युअस चालू राहतं. दॅट मीन्स थॅलेसेमिया. तर ह्या अनेक कॅन्सर पेशंट आहेत, अनेक रोगांमध्ये रक्त देण्याची गरज असते. आणि ते बॉटल्स जे आहेत ना ते असे कंटिन्युअसली असे कुणी रक्तदाते असतात. काही रक्तदाते असे आहेत की ते कमर्शियल आहेत. मग किती महिन्यांना आपण रक्तदान करू शकतो? आता सुद्धा मी या महिन्यात 6 तारखेला 6 ऑगस्टला मांजर्डे या गावामध्ये आमचे रक्तदान शिबिर आहे, मांजर्डे गावात. आणि तुम्ही जर तयार झाला, तुम्ही सगळ्याच म्हणतात की नाही बहिणी आमच्यासाठी तुम्ही इथं अरेंज करा किंवा सेंटरवरती अरेंज करा. ब्रह्माकुमारी सेंटर तुम्हाला माहिती आहे, पलीकडचं आहे. ह्या रस्त्याने तुम्ही गेलात, गाडी लावले बघा, तिथे झेंडा वगैरे आहे. मग शिवरात्रीचं शिवाचं हे चित्र काढलेलं आहे बघा, तिथं सेंटर आहे आपलं ब्रह्माकुमारी. तर त्या ठिकाणी तुम्ही अरेंज आपण करू शकतो. ठीक आहे. तर आता केलं तर तिथून पुढे 3 महिने आपण रक्तदान करायचं नाही. 3 महिने झाल्यानंतरच मग पुढे रक्तदान करायचं. म्हणजे साधारणपणे एका वर्षामध्ये आपण हाऊ मेनी टाइम्स ब्लड डोनेट करू शकतो? आपण 4 टाइम्स. ओके. अच्छा, पुरुष लोक जे आहे आपण 4 महिन्यांनी करू शकतो किंवा 3 महिन्यांनी पण, तर पुरुषांचं विषय 3 महिने. बरं, आता एकदा रक्त आपण दिल्यानंतर ते रक्त किती आवर्समध्ये तयार होतं आपलं? बघा, 24 आवर्समध्ये आपलं शरीर छान आपलं रक्त तयार करतं, पुन्हा रिप्लेस करून टाकतं, लगेच तयार होतं. म्हणजे काय वंडर आहे निसर्गाची करणी. आणि काय म्हणतो आपण, काळात पाणी म्हणतात ते, परंतु वंडरफुल आहे बघा हे. आता पैसे दिलात तरी ते संपणारच आहेत ना. रक्त काय होतं? 24 तासामध्ये ते भरून काढली जाते एनर्जी. मग आता रक्तदान केलं तुम्ही मला वेगळी चक्कर आली तर अगोदर मला ते गळ होते आणि ते दिल्यानंतर आणि अशक्त होणार का, वीक होणार का? असं नाही. रक्तदान केलेल्याचे फायदे काय? पहिली गोष्ट, तुम्हाला दिलो याचा भाव, मला आनंद होईल. येस, मला काही तर माझ्याकडे दान करण्याची क्षमता आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक समाधान एक मिळतं की अमुक पेशंटला आज गरज होती आणि तिथं मी त्या माणसाला माझं रक्त दिलं गेलं, त्याचा जीव वाचला. रक्षाबंधन खरं हेच आहे ना, बरोबर आहे की नाही? रक्षाबंधन म्हणजे काय? रक्षण करणं. मग केवळ एक धागा घ्यायचं, नको असलेल्या भावाला त्याला बांधायचं वगैरे असंच एक रीत आहे म्हणून बांधायचं, घरात ओरडेल तो म्हणून बांधायचं, भांडतच असू शकता. सण आहे म्हणून बांधायचं, असं एवढंच नातं राहिले त्या रक्षाबंधनचं. असं नाही आहे. रक्षाबंधन खूप मोठा हा विषय आहे. ठीक आहे. आज त्या ताईमुळं जर माझा जीव वाचला तर मी तुला राखी बांधत रमरमते आणि बांधली तर तिला म्हणू नये की मला कशाला बांधताय. मी माझ्या आई वडील सगळ्यांना, आजोबा आजी सगळ्यांना राखी बांधते. माझं रक्षण केलं ना आज त्यांनी. येसवर नो, येसवर नो. आणि भाऊ तर फॉरेनमध्ये असतात, त्यांना कुठे जाऊ बांधायला तिकडे. तर ते जेव्हा येतात तेव्हा बांधते त्यांच्यासाठी. परंतु मोस्टली माझ्या गुरुजन जे मला भेटते त्याला मी राखी बांधते. आमच्या विद्यालयात हा नियम होता, आम्ही सगळ्यांनाच राखी बांधतो. तुम्ही आला तरी बांधतो, सगळ्यांनाच बांधतो.
तर पहिली गोष्ट ही आहे, फिजिकल मला काय शरीरावरती होणारे परिणाम आहे ते बोलूया. रक्तदान केल्यामुळे पहिला फायदा हा होतो की वजन सुद्धा कंट्रोलमध्ये येते. आता मी फक्त 4 वेळाच केले रक्तदान, ठीक आहे, 4 वेळा झाले, बाकी जर नाही केलं तर करायला पाहिजे. तर वजन काय होते कंट्रोलमध्ये. त्यानंतर न्यू ब्लड सेल्स तयार होतात आपल्या शरीरामध्ये रक्तदान केल्यामुळे. न्यू ब्लड सेल्स तयार होतात चांगल्या नवीन फ्रेश. तिसरी गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल हे सुद्धा नॉर्मल आपलं शरीर पुन्हा रिप्रोसेसिंगमध्ये जातं, पुन्हा प्रोसेस तरी चालू होते. मग रक्तदान केल्यामुळे माझ्या शरीरावरती माझ्या ह्याच्यावर इफेक्ट काय वाईट होणार आहे का? नाही, मला त्याचे फायदेच होणार आहे. लक्षात येते झोपल्या काय पाठीमागे. रक्तदान केल्यामुळे माझ्या शरीराला नुकसान काही नाही आहे. ब्लड डोनेट करत असताना काय प्रॉब्लेम होणार, इश्यूज काय होतात ना, किंवा काही विविध काही कारण आहे का? नाही. कारण का ब्लड डोनेट करत असताना अतिशय प्रिकॉशन घेतली जाते. प्रिकॉशन म्हणजे निडल जे आहे, जी सुई म्हणतो आपण, किंवा ज्या इक्विपमेंट जे वापरली जातात ती सगळी निर्जंतुक असतात. स्टरिलाइज्ड ज्याला आमच्या भाषेमध्ये म्हणतो, त्यामुळे तुम्हाला घाबरायचं कारण नाही. ठीक आहे. बरं, HIV सारखा रोग सपोज आपण डिटेक्ट होतो, लक्षात घ्या. HIV म्हणजे काय हो? ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. आता याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये काय होतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. ठीक आहे. ह्या आजारामध्ये आणि ही व्यक्ती कुणालाही रक्तदान करू शकत नाही. एकदा रक्तदान केलं म्हणजे सगळ्यांना ते एड्सचं दान केलं जातं. खूप काळजी घेतली जाते, लक्षात घ्या. आणि ह्या तपासणीमध्ये आपल्याला हे पण समजतं की मदर फादर करून आपल्याला हे आहे का. म्हणजे आता तुम्ही प्युअर आहात, व्हर्जिन आहात सगळ्यांमध्ये. ओके ओके. पण जर असं काही होत असेल पॅरेंट्स करून आणि कोणाकडून आले का, आणि आपल्या पॅरेंट्सना आहे का, हे पण आपल्याला समजू शकतो. त्यामुळे कोण करू शकत नाही तर कोण करू शकतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप छान आहे हे ब्लड कॅम्प आणि ब्लड डोनेशन करणं. मला इच्छा आहे तुम्ही मांजरे, मोराळे, आरोळे, कलदोळे ह्या स्पेसमध्ये मुली आहात तर किती आहे? बस 3, 4, 5 आणि बाकी दाखवते सगळ्या दाखवते चौथे तरी पण काय. अच्छा, मी मॅडमशी चर्चा केलेली होती की जर तुम्हाला वाटलं की बाबा नाही न्यायची, आमची इथून मांजरेला न्यायची तुम्ही व्यवस्था करा, आम्ही यायला तयार आहे, तर तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. तिथं तपासणी होईल, भोजन करायचं, सर्टिफिकेट मिळालं जाईल तुम्हाला. आणि ते सर्टिफिकेट एकदा तुम्ही घेतलात ना, एकदा तुम्ही 1 टाइम तुम्ही ब्लड डोनेट केलेलं आहे, तर तुम्हाला 2 बॅग तुमच्या पाहुणे असतील, तुम्हाला स्वतःला लागू पुढे केस, तर त्या 2 बॅग तुम्हाला काय होतील, फ्री मिळतील. तुम्हाला डोनेट किंवा पैसे घालायची गरज नाही. हा एक फायदा होतो त्याचा. ठीक आहे. मी हे सर्टिफिकेट दाखवला तुम्ही तर. आता माझा जो ब्लड ग्रुप आहे तो AB निगेटिव्ह आहे. ओके. तर हा रेअर ब्लड ग्रुप आहे. कोणाचा आहे हा? AB निगेटिव्हलाच चालणार, लक्षात घ्या. मग त्यामुळं आम्ही पण जेव्हा गरज असते तेव्हा आम्हाला ब्लड बँकला कॉल करतात की म्हणजे आज गरज आहे, तुम्ही इथे या. आम्ही जाऊन ब्लड डोनेट करू देतो. मग तुम्ही म्हणाल आवश्यकता असल्यावर आम्हाला ते फोन करू देत. एकदा तर तुमची त्या आता डॉक्टर शिरगावकर ब्लड जी बँक आहे आपली सांगलीची, तर त्यांच्याशी आम्ही काय केलेले, तर आम्ही त्यांनी रिलेट झालेले आहोत, ते येणार आहे. त्यांची टीम स्वतःच येते आणि सगळ्या प्रकारची तपासण्या करते. जर तुम्ही तयार असाल, इच्छुक असाल, तर आम्ही इथून गाडी तुम्हाला घेऊन जाऊ आणि आणून सोडू तुमच्या ठिकाणी. तर आज मॅडमना मी अचानकच फोन केला, प्रिन्सिपल मॅडमना असं असं आहे आणि ब्लड डोनेशन मुलीने केलं आहे काय, केलं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. तर मॅडम नाही, तुम्ही जरा त्यांना अवेट करा, आवश्यकता असेल तर. मग मला तुमच्या रक्त कुणाकुणाला भेटेल. आणि हे खरं रक्ताचं रक्त असेल. रक्ताचं रक्त असं नाही की माझ्या घरातले आहेत तेच रक्ताचे नाते नाही. मी ज्यांना रक्त देईन त्यांच्याशी माझं नातं तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही बॉडी जी आहे ना, ही आपली बॉडी 220 करोड रुपीची आहे. हाऊ मेनी? 220 करोड. तर त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका माझ्या खिशात नाही पैसा आणि मी कुठे 220 करोड मार्के नाही. आपल्या शरीराची जर एक अवयवाची व्हॅल्यू बघितली ना, जबरदस्त आहे.
आणि म्हणून मदर आणि फादरना काय करायचंय, हँड्स द्यायचे. सगळे हात जोडा, ताट बसा, हात जोडा, डोळे बंद. एक सेकंड. मन आणि बुद्धी आपण बाहेर पडूया. बाहेर आपलं इथे एक छान सुंदर असं हेलिकॉप्टर आहे अंगणामध्ये. त्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही बसलेले आहात आणि ग्रेन स्विच जो आहे तो तुम्ही दाबलेला आहे. हेलिकॉप्टर उड्डाण केलेलं आहे, ते तुमच्या घराच्या अंगणात गेलेलं आहे. एका सेकंडला तुम्ही तिथे पोचलेले आहात घरामध्ये. बाहेरच्या हॉलमध्ये आई बाबा बसलेले आहेत. त्याच्या पायात बसा, त्याच्या पायावरती नतमस्तक व्हा. त्याचे कोटी 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 धन्यवाद माना. मला आज जाणीव झालेली आहे की 220 करोड रुपयांच्या या शरीराला जन्म देणारे माझे आई बाबा अनमोल आहे. मी एक सुंदर प्रिन्सेस आहे की त्यांच्यामुळे. आता माझं एक कर्तव्य आहे, आजन्म आई बाबांना कोणत्याही शब्दाने मला दुखवायचं नाही, त्यांची आज्ञा टाळायची नाही. जितकं होईल, जितके शक्य होईल तेवढे मी त्यांची सेवा करेन अंतसमयापर्यंत. मी लहान होते त्याच्या मांडीवर होते, आता ते वयोवृद्ध होत आहेत. त्यांनाही एक वेळ माझ्या मांडीची गरज लागणार आहे. अंतिम श्वास घेताना मी त्यांच्या जवळ असेल. हो, जसे शरीराच्या आई वडिलांना आपण भेटलो तसे या शरीराचा जो मानक आहे, तर आपण प्राण, जीव, आत्मा, मूळ, स्पिरिट अशा अनेकांनी नावांनी ओळखतो. त्या आत्म्याचा पिता परमपिता परमात्मा शिव महादेव आहे. मन बुद्धीने एका सेकंदामध्ये आपण घरातून आपल्या हेलिकॉप्टरमधून उडून चंद्र, सूर्य, तारांवर आकाशालाही क्रॉस करून एका सुंदर दुनियेमध्ये आपण जाणार. प्रकाशाचं दुनिया, शांतीच्या दुनिया. त्या ठिकाणी ज्याला आपण अल्लाह, खुदा, गॉड, परमात्मा इथे उपस्थित आहे. सूर्याची किरणं त्याची संपूर्ण सृष्टीवर पसरत आहे. तशी परमपिता परमात्म्याची ज्ञानाची शांतीची किरण माझ्यावर पडत आहे आणि एकदम शांत होती. माझं मन बिलकुल शांत झालेलं आहे. माझी एकाग्रता जबरदस्त वाढत निघाली. परमेश्वराचे लाखो धन्यवाद. त्यांनी मला छान शरीर दिलेलं आहे, चांगल्या घरात जन्म दिलेला आहे. माझ्या हातात श्रेष्ठ ते श्रेष्ठ चांगलं कर्तव्य होईल, समाजाची सेवा होईल याची मी काळजी घेईन. माझ्याकडून समाजातील कुठलाही घटक दुखावला जाणार नाही याची मी काळजी घेईन. हात, पाय, कान, नाक, डोळे प्रत्येक अवयवाने मी सर्वांना सुख देईल, सुख देईल. ओम शांती शांती. आता आपण दोन्ही हात हातांच्यावरती रब करा आणि चेहऱ्यावर. बरोबर तुम्ही घरी गेला, आई बाबांना भेटला. छान आहेत ना आई बाबा?
याला म्हणतात राजयोगा मेडिटेशन. तुम्ही इथे बसून कुठेही जाऊ शकता, एनिवेअर, एनी टाईम, है ना. हॉस्टेलला राहत असाल तर तुम्ही आता एक दिवस मी असं देईल त्याला तुम्हाला. परंतु आम्ही हा अभ्यास करायचो त्यावेळेला आमच्या काळात कुठे मोबाईल वगैरे. हॉस्टेलला आम्हाला जेव्हा काही भूक लागायची यायला आम्ही असं 5:30च्या मेडिटेशनमध्ये किंवा आणि असं आमचं टायमिंग ठरलेलं आहे. त्यावेळेला आम्ही मेडिटेशन करायचो. तर आई लगेच रविवारी पालक भेट जेव्हा असायची पॅरेंट्स भेट, त्यावेळेला की मला जे हवं ते घेऊन यायचं. मैत्रिणी असं ते डबा घेऊन आला की पुरणपोळीचा, कारण मला तो संकल्प तुम्ही दिला होता, मला पुरणपोळी हवी आहे आणि लाडू, रव्याचे लाडू खूप लोकांचे छान करायचे. आणि ते डबा असा एवढा भरून घेऊन आले. मग काय ते डबा बघितल्यावर सगळ्या मुली तुटून. घरचं जेवण काय असतं ना, बाहेर आल्यानंतर त्याची मजा कळते. अदरवाईज काय केले, कसं केले, काढलं नाही काय जेवण आहे जाऊन खायला समजणार. आय होप तुम्हाला ह्या रक्तदानाच्या ह्याच्याबद्दल समजलं असेल. आता किती मुली तयार आहे थोडं सांगा मला, जे रक्तदान करण्यासाठी माझं जन्म शकतो. तर आता येऊ शकता. तुम्हाला न्यायची आधी सोय करते मी, त्याचं काही काळजी करू नका. अच्छा एवढे आहे. हे वजन बघूया, ऐका ना, ऐका वजन बघूया का आपण. मॅडम आपल्याकडे काही वजन वेट मशीन असेल ना. अच्छा मग मी असं करू का, आता आज काय बघूया मग कसं शक्य होईल. कारण 45च्या खाली असतील तर नाही होणार आहे. लक्ष द्या, मला नाही वाटत एका दुसरीच असेल काही होतंय की नाही. हवेवरतीच असेल तर खाणं तर मीठ आहे ना तुमचं सगळ्यांचं, खाता की नाही. त्या खेडेगावांना आलेले खाणं पिणं दाखवून करायचं काय आपल्याला नंतर भांडमध्ये पहिल्यांदा आपलं व्यवस्थित पाहिजे. सगळे तुमचे छान असेल तर तुम्ही सगळं ठीक होऊ शकता. तर मॅम सुद्धा तुम्ही भेटा, सांगा. आणि ज्या मुलींना शक्य आहे बुधवारी त्या मुली येऊ शकतील तिथे 9 ते 12 वाजेपर्यंत तिथे शिबिर आहे. ते करून भोजन करू मग तुम्ही सगळं घरला जाऊ आहे ना. कुणाला कॉलेजला येणं ठीक नाही आहे तर तुम्ही घरी जाऊ शकता. ठीक आहे, माझा नंबर घेऊन घ्या, मला कॉन्टॅक्ट करा. त्या जाऊन आपण साताऱ्यात बाहेर या शाळेची मुली पूर्ण करतात. हा नंबर आहे. आणि जेव्हा तुम्हाला खरोखर गरज भासेल, मेडिटेशन जे असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन पॉवर असेल, काही तुम्हाला आवश्यकता असेल कामना तुम्ही रिक्वेस्ट करून सांगू शकता की वेगवेगळ्या लेक्चर अरेंज करा. ठीक आहे, थँक्यू, ऑल द बेस्ट.